ही आहे आपली सान, ही आपली शाळा. आणि आता तुम्हाला पालखीचे दर्शन करवणार आहे मी, आणि मी पण स्वतः दर्शन करणार आहे. तर आता तुम्हाला दाखवतोच बघा. हे बघा इथून दिसेल थोडे थोडे. आतून दाखवतो एकदम डायरेक्ट आतून. थांबा. हो ना, ह्याची लायकी नाही. चला पाणी पिते. मला वाटलं पाया पडतोय. हीच लायकी नाही. मला बोला व्हिडिओ स्वतः बनवेल. भिकार चोदने मला लावली व्हिडिओ बनवायला. चला भिकारी. चला तुम्हाला खड्डे दाखवू. हा छोटा खड्डा आहे, तरी कॅज्युअली खड्डा आहे. त्यामुळे मी फ्लॅश लावतोय. हां लावली, फ्लॅश लागली. हे सपोर्टला कसले खड्डे, क्रेझी क्रेझी मोठा खड्डा आहे. क्रेझी. इथं हा बघा रिअल खड्डा आहे. एवढा तर नाही आहे. सुजलचा मोठा होता. नाही रे, नाही सुजल असा भीग आहे. त्यांचं ते ओजीस आहे. इथे आमचा पण म्हणजे ओजीस आहे, पण नाही सुजलला इज्जत आहे इथं. त्यांचा जरा होता मोठा. जरा वर खाली विषय. नाही जरा तर नाही, लय छोटा आहे हा आपला. ते मोठं असणार आहे. हा ते मोठं असेल, पण खड्डा आणि ते पण मोठंच होतं त्यांचा. सुजल यांचा नॉर्मलच आहे. सुजल आणि थोडासा चाडा होता. झाड आणि त्यांचं ते मोठं पण होतं. कारण ते लयच मोठं होतं. तिथं बसू तेव्हा आपला स्पॉट आहे. समेला पण तिथंच बसलेलो आम्ही. सेम बसलो तरी कॅज्युअल कुठं पण बसू शकतो. देव आपल्याला कुठं काय नाही करणार. देव बाजूला ते बघा. हाताने जरा एकदम कॅज्युअली दाखवलं मी. राहू दे, बसतो, येऊ दे इकडे. अरे इथनं नाचत येणार आपल्या मेसे पाट्या. कुठलं आपलं मंदिराचं इकडे. हा मंदिर इथं तो हे लावलंय नाही, तिथं उभा. तिथं आहे देव. बस बघितलं. एक नॉर्मल टॉपिक्स आहे ते. आम्ही थकलोय. आमच्या नाहीत ॲसमध्ये दम आता की कुठं जायचा. थोडं बसू मग जाऊ. आम्ही आता बसणार इथंच. थोडं बसू आणि मग जाणे. ऑलवेज किंग 100%. आणि स्टारच्या नावावर एक आडजोड निघणं कधी पण जाऊन. आणि ते आपण बघितलं ते. आणि जेव्हा रस्ता नसेल माहिती आणि जेव्हा रात्र असेल अशी गिनवणी अजिबातच आवडवायचा. हाच क्लिप देवाच्या वावडलो. हाच क्लिप तुझ्या घरच्यांना दाखवायचा आहे बस. देवाच्या वावडलो तर इथं जेव्हा पालखी येईल ना, ते नाचवत जातील तेव्हा तिकडे जायचं. आणि तेव्हा लावायचा मस्त खांदा, नाचायचा. क्रेझी. अजून काय पाहिजे लाईफमध्ये. बघा आता तुम्हाला सायलेन्स देतो तेव्हा आवाज येईल बघा ढोलचा, जर आला तर. आला असेल. असंच बात आहे, बाकी काय विषय नाही. चला मला वाटतं इथेच एंड करावं. तसं करणं लवड्या पकडून काय ठेवलं चीट मारली. कांडेला विचारलं तुम्हाला आवाज येत असेल पाठून. छावा मूवी लावलाय आणि म्हणजे असा प्रोजेक्टरवर लावलेला आवाज वाटतो. कारण की जेव्हा आवाज येतोय पाठून ते सेंड झाले. मला फोटो काढायचे. एकदम क्रेझी छावा मूवी लावला. आणि हे इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट झाली बस. बाकी काय नाही. ट्रॅव्हलिंग नंतर हेच भेटणार. जिबली लवलव होते. आणि आता लेटेस्ट न्यूज आले की आता वाजले 2, म्हणजे 2 पण वाजले आय थिंक. म्हणजे अजून 2 पण वाजायचे. आणि लोक बोलतात की 3-4 वाजेशिवाय येणार नाही माड. काय ते लफडा झालाय, घरावर माड पडलाय कापताना. व्हेरी डेंजरस सीन ऐकायला. आणि पाठी छाव्याचा आवाज येतोय आम्हाला. आणि आम्ही चिल सारखं बसलोय. अनस्किल परफॉर्मन्स बाय गावकर. नॉर्मल. इथं कुठतरी क्रेझी तयारी होते. कुठला तरी स्टेज काय बांधतात काय समजत नाही. इकडं एक स्प्लेंडर उभी आता एक काकाने आणली. आणि वेरी कॅज्युअली करगोड्याने तिची चावी बांधली पेट्रोलच्या याच्यासोबत. ते कॅज्युअली सगळं चालू आहे वातावरण. आणि माहिती आले की माड उचललाय आणि अर्धा तासात यायचे चान्सेस आहेत. तर काय टेन्शनची वाढ नाही आता. जस्ट वेट. अर्धा तास किती वाजले, 2:20 झाले. अजून अर्धा तास
3 3:15 पर्यंत घरी. मी कारण की झोप आता ह्याला यायला लागले. म्हणजे हा याला झोप यायला लागली की लेडीज चाले करतो. तुम्ही सम्याच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं असेल. डायरेक्ट जीव जोडतो, घरी जायला रेडी, नाचतो. हे सगळे आता आहे तर आवाज येतो. आता पॉझिटिव्ह सायन्स ये आल्यावर दाखवतोच. कॅज्युअलच आणलेलं.
झालं ठीक आहे. त्याच्यात टाकलेच म्हणतोय.
सस्पेन्स. हवा टाईट झाली. ठीक आहे, नॉर्मलच आहे. हलका आहे. सायन्स वगैरे झाला होता. क्रेझी वाटतं. कंडिशन बॅड आहे जरा गावाला आणि पैसा वाचवायच्या कारणामुळे एकच लक्स साबणाचे 2 तुकडे करून आम्ही दोघं. ब्रँडचा नाव का घेतला? सॉरी नो लक्स नो सुक्स. त्याच्या कोणी जेवण खलास होऊन जाईल. बरं नको रे. हॅपी बर्थडे लक्सू, हॅपी बर्थडे लक्सू, हॅपी बर्थडे डिअर लक्सू. खराब वाली तू साईड घेणार मारून टाकेल तुला. जय श्रीराम. उद्या भेटू. बापाला व्हेरी कॅज्युअली उठल्या म्हणजे काय केलं पण नाही अजून. आणि सर्वायवलसाठी किट आणायला निघालो आम्ही. आता दरवाजाला घर उघड्यावर सोडून ना कडी, फक्त कडी लावून आलोय. कुठली कॅज्युअलनेस आहे काय माहिती. सगळ्या बॅगा तिकडेच आहेत, सगळ्या तिकडेच आहे. आता बघू. आता काहीतरी सर्वायवल किट, खायचं सामान, साखर बिकर जरा घ्यायला पाहिजे बॅकअपसाठी. म्हणजे कधी एकदम चक्कर बिक्करची वेळ आली तर म्हणणार नाही. कालचा होम बघा. अजून क्रेझीवाला हे येतात अग्निशामक दळ आहे. 3:30-4 वाजता झोपलो. ॲज युजल इनकम्प्लीट स्लीप सायकल. भेटतोच. क्रेझी शॉपिंग करून निघालो. कसम ही अल्ट्रा प्रो मॅक्स खाण्याची नाश्ताची सोय झाली कुठून मला समजत नाही. डायरेक्ट मिसळ पाव कसम फ्रॉम सावळला. टेन्शनच नाही जिंदगीमध्ये. अजून पण काम आहेत चाला. गरम लागतंय इथं. ऊन वाढलंय. अन्न जरा फाटली आता आमची. थोड्याशा याच्यात हवा टाईट झाली. कॅज्युअल कॅमेरा पकडण्याची पण असाच पकडतो. जय श्रीराम. आता जरा काम आहेत. जरा पाणी बिनी भरायचंय. त्यानंतर अजून काय करायचं मला तर आठवत पण नाही. विसरतो. एकतर मेमरी लॉस, सगळं मेंटल इलनेस सगळी एकसाथ येते. मग अशा वेळी पाणी भरायचं. त्यानंतर झाडू मारायचे. त्यानंतर देवपूजा करायची. आणि त्याच्या सगळ्यांच्या अगोदर आंघोळ करायची. डन सीने हो जाएगा बस. नॉट अ बिग डील. व्हेरी इझी. आणि हे पेलायचं पण आहेच टाईम घेऊन. एवढं खाणं घेतलंय. चाय पण बनवायचे. चाय बनवणार स्किनी द देवकर. कारण की तो कुक म्हणजे चाय मेकर आहे फक्त. की काय येत नाही चाय चांगली. क्रेझी व्हेरी कॅज्युअल पाचवडा आहे रे. व्हेरी कॅज्युअल. आवाज येते पाचवड्यात. हे घर तुम्हाला दाखवतो कसं कॅज्युअली उघडं ठेवून गेलेलं. दाखवणं डिझाईन. हा व्ह्यू किंग येत असणार मला वाटतं. 0.5 डायरेक्ट ड्रोन व्ह्यू. अरे कॅज्युअल घर सोडून गेलेलो. बोरिंग इकडे. रिचनेस. आता बोरिंग पण चालू करायचं. ते पण दाखवतोच तुम्हाला. क्रेझीनेस. कॅज्युअली पंखा चालू केला. नस्टरच्या हातातून आता चालू करवणार आहे. दाब. होल्ड फॉर 2 सेकंड. आवाज येईपर्यंत कटकन. काय नाही स्टार्ट बटन हे. आउटपुट 0 का दिसतोय. पाणी इकडे शट्ट नाही ते. आलो मा कसं येतंय थोडं. आईच्या गावात लफडा होतोय. आलं तुम्हाला दूध चालेल ना? दुधाची चाय. हो
क्या बात है. ये डॉली चायवाला. तोच प्रोफेशन आता चूज करायला लागेल. डॉली चायवाला प्रॉपर धार चढतो. क्रेझी. जिम पण लाव का? ओव्हर होते. हे धुतलं का? बस झाली. नाही पुजारी माणूस बॅग बस झाली. क्रेझी देव पूजा केल्याने गणपती बाप्पा मोरया. इज्जत आहे. प्रधान माने की जय. इज्जत आहे. घामाने माकला खाली नाही दाखवू शकत. व्हेरी व्हेरी थँक्यू. देवपूजा झालेली आहे. आता पेट पूजा करायचा टाइम आलेला आहे. ये डायरेक्ट फाडणार मला वाटतं. मी ऍट दी एंड नाही निघाली गाठ. ऍट दी एंड फाडणं लास्ट. मी तर इंडियन पण नाही. मी तर पहिला ऑप्शनच तो धरतो. कॅज्युअली आता धुवून आणले. असा एखादा होऊ शकतो फूड पॉइझनिंग वगैरे, कारण की कॅज्युअली खातो आम्ही धुवून लगेच जागेवर. ठीकच आहे. देवपूजा करणं इम्पॉर्टंट आहे लॉन्ग लाईफमध्ये. येऊन देव आहे तर तुम्ही आहे असा विषय सगळा. आई ग बाई बाई आहे सगळं तिकडे राहायला ते वाटतं मला आयटम. मला पण वाटतंय जड लागते तिथे. कुठल्या अँगलने जड जड वाटतंय तुला? सगळं डॉली चायवाले. हा तू याच्यात असेल ना आतली. फरसाण पण टाक. फरसाण पण शेंगदाणा मी लिंबू गेलायचा पण काय मग. जसं तुम्ही बघू शकता आवाज यायला सुरू झालाय. होम लागायचा टाइम झालेला आहे. आता दिसणार आहे तुम्हाला फर्स्ट टाइम दहिवली बुद्रुक शिपळून इथला होम. आणि मी पण लय वर्षानंतरच बघणार आहे. पण क्रेझी काहीतरी क्रेझी होणार आहे. आता निघालो आहे. 12:30चा टाईम आहे. ऑन टाईम 12:30 वाजले जास्त. ही होता टायमिंग आमची. व्हेरी कॅज्युअल टायमिंग. खाऊन घेऊन निघालो आहे. ऑल सेट फॉर घामाघूम होणं. कारण की ऊन क्रेझी आहे. डायरेक्ट चक्कर बिक्कर येऊ शकते. पण डर नावाची गोष्ट आहे नाही आमच्या त्याच्यामध्ये. बघा क्रेझी आवाज फील करा. माक याक. चाललंय रिक्स घ्यायला जिंदगीची. मी तर नाही आता पण माझी इच्छा नाही. कॅज्युअल वे टू राग आणलीस. लागला वाटते. लागला का बघ जरा. कॅज्युअली लागला बघ. थोडासाच लावणं गरजेचं आहे.
इथं पालखी ठेवली आता क्रेझी वाली काहीतरी करतात. काय सांगताय किटी पुसी गॉन फ्रॉम आवर लाईफ एज शिमग्याला इथलं इथं दुखत होतं, हे डायरेक्ट इथं दुखणार, डायरेक्ट मसल चेपते. मसल होणार. पालखीचं बोलतोय जरा आम्ही की पालखी जर घेतली डायरेक्ट खांदा श्रगची ही मसल डायरेक्ट डॅमेज त्याला कॅज्युअली तगडा जेवण आलोय. डोळे असे बंद होतात हळूहळू. झोपी बाबता राहायचं आपल्याला मी पण नाही झोपत. झोपी झोप गेली. काहीतरी बक्षोदी करणं हे 2 तास. मग 4 वाजता जायचंय तिकडे, जे 2 देव्यांचे पालखी भेटते तिकडे जायचंय. तुझ्या बापाने हे त्या दिवशी स्टोरीला टाकलेलं स्टेटसला, 4 वाजता येणार आहे 2 देवींचं मिलन होणार ते. शेड्यूल तर पप्पाकडे आधीपासूनच आहे क्रेझी वाला. आम्हाला लॉक करू दे मग भेटते. आता चाललोय दोघं भाऊ 2 तबाई.